नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. जसं की आपल्याला माहीत आहे, टी पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिप या परीक्षांच्या तयारीसाठी गणितातील उपयुक्त अशा 20 घटकांवरील व्हिडिओची आपण एक सिरीज चालू केलेली होती. या सिरीजमधील पहिल्या 18 घटकांवरील व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आपण आता जवळ आलो आहोत ते 20व्या घटकापर्यंत. त्यातला लास्ट सेकंड घटक जो आहे तो आहे भूमिती. आणि भूमिती या घटकाचे आपण 90पेक्षा जास्त प्रश्न पाहणार आहोत, कारण भूमिती हा खूप महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये याला भारांश जास्त आहे. 7वी स्कॉलरशिपमध्येही पोलीस भरतीमध्ये देखील याला भारांश जास्त आहे. त्यामुळे याचे 90पेक्षा जास्त प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ खूप लॉंग झाला असता म्हणून याचे 2 पार्ट केले जाणार आहेत. पार्ट 1मध्ये आपण 50 प्रश्न पाहणार आहोत. हो, आजच्या व्हिडिओत 50 प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे तयार राहा, कारण या प्रश्नांमधून आपली भूमिती या घटकाची परिपूर्ण अशी तयारी होणार आहे. चला पाहूयात एक झलक आज जे प्रश्न पाहणार आहोत त्यांची. या पद्धतीचे प्रश्न आज आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहेत. भूमितीतील सर्व प्रश्न प्रकारांची परिपूर्ण तयारी या घटकांच्या माध्यमातून होणार आहे आणि हे प्रश्न सोडवल्यानंतर भूमितीमध्ये निश्चितच आपला स्कोअर खूप चांगला वाढलेला असणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यापूर्वीच्या 18 घटकांवरील व्हिडिओज आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण जास्त ट्रिक्सवर भर देत नाही आहे, ट्रिक्सच्या मागं पळत नाही आहे, तर त्यातलं बेसिक मॅथमॅटिक्स जे आहे ते समजून घेत आहोत, जेणेकरून त्याचं आकलन झाल्यानंतर प्रश्न कसाही फिरून विचारला तरी देखील तो आपल्याला सोडवता येतो. जर तुम्ही ट्रिक्सच्या मागे पळालात आणि प्रश्न थोडा फिरवून विचारला तरीसुद्धा तो प्रश्न सोडवता येत नाही. त्यामुळे त्यातलं बेसिक मॅथमॅटिक्स जे आहे हे समजावून घेणं खूप गरजेचं आहे आणि तेच आत्तापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये आपण केलं आहे आणि पुढे देखील आपण तेच करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया भूमिती पार्ट 1 या टॉपिकला. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1. काटकोन त्रिकोणातील एक बाजू 6 मीटर व दुसरी बाजू 8 मीटर असल्यास त्याचा कर्ण किती मीटर असेल हे विचारलेलं आहे. पहा, काटकोन त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण ज्याचा एक कोन हा काटकोन म्हणजेच 90 अंशाचा असतो. या आकृत्या ज्या काही येतील ह्या परीक्षेमध्ये दिलेल्या नाहीत, या मी काढलेल्या आहेत का तर आपला वेळ वाचावा म्हणून. काटकोन त्रिकोणातला एक कोन 90 अंशाचा असतो, त्याच्या विरुद्ध बाजूला जो असतो तो असतो कर्ण. आणि इथे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्या 2 बाजू, एक आहे 6 मीटर आणि दुसरी आहे 8 मीटर आणि या कर्णाची लांबी विचारलेली आहे. ती काढण्यासाठी आपण पायथागोरस प्रमेय, की ज्यालाच आपण बौधायन प्रमेय असं देखील म्हणतो, त्याचा वापर करू शकतो आणि त्याचा वापर करून 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग बरोबर या कर्णाचा वर्ग असतो. म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर असणार आहे 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग. 6चा वर्ग आहे 36, 8चा वर्ग आहे 64, 64 अधिक 36 झाले 100. हा आहे कर्णाचा वर्ग. म्हणजे कर्ण किती असणार आहे, वर्गमूळ त्याचं 10 येतं, म्हणजे 10 मीटर एवढा असणार आहे कर्ण, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. तर पहा, हे 6, 8, 10 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. अशी खूप त्रिकूट आहेत आणि ती आपली पाठ असणं गरजेचं आहे, जेणेकरून या स्पर्धा परीक्षांमध्ये यावर आधारित प्रश्न आले की ते आपल्याला डायरेक्ट सोडवता येतील. पहिलाच प्रश्न होता, त्यामुळे पायथागोरस प्रमेय मी इथं व्यवस्थित सांगितलं. इथून पुढे मात्र आपण त्रिकोटांचा वापर करणार आहोत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2. एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोना शेजारील एक बाजू 36 मीटर लांबीची असून काटकोनालगतच्या दुसऱ्या बाजूपेक्षा कर्णाची लांबी 8 मीटरने जास्त आहे, तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती मीटर आहे हे विचारलेलं आहे. पहा, असा आहे एक काटकोन त्रिकोण आणि त्यामधली एक बाजू जी आहे ती आहे 36 मीटर आणि दुसरी जी बाजू आहे त्या बाजूपेक्षा कर्ण 8 मीटरने जास्त आहे. म्हणजे कर्ण घेऊया आपण x अधिक 8 आणि ही बाजू आहे x. आता इथे आपण पायथागोरसचं प्रमेय वापरूया. 36चा वर्ग अधिक ह्या xचा वर्ग बरोबर असणार आहेत xचा वर्ग x अधिक 8 कंसाचा वर्ग असेल. x अधिक 8 ब्रॅकेट स्क्वेअर हे झाले 36चा वर्ग होतो 1296 अधिक हा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, हा म्हणजेच काय ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तो काय होतो ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे बे आठी 16x प्लस 8चा वर्ग होतो 64. आता हे सॉल्व करायचं आहे आपल्याला, तर काय करूया, इकडले जे बाकीचे आहेत ते इकडे आणू. एक्सला जो मल्टिप्लाइड आहे तोच पलीकडे ठेवणार आहेत आपण. हे 1296 प्लस एक्स स्क्वेअर
एक्स स्क्वेअर इकडे येऊन मायनस एक्स स्क्वेअर आणि ते 64 पण इकडे येऊन वजा होतील, बरोबर राहिले 16x. इथं एक्स वर्ग गेले, 1296मधून 64 गेल्यावर 7 4 2 हे 3, 1232 बरोबर आले 16x. म्हणजेच x बरोबर येणार आहे, हे 16 इकडे येऊन याला भागिले होणार आहेत आणि 16 7 112 राहिले 11 आणि परत 16 7 112. एक्सची व्हॅल्यू आली 77. म्हणजेच ही बाजू आली 77. आपल्याला विचारलेलं काय आहे, कर्णाची लांबी विचारली, ती किती होणार आहे 77 अधिक 8. 77 अधिक 8 होतात 85. म्हणजेच कर्ण असणार आहे 85 मीटर, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. एका काटकोन करणाऱ्या त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 15 सेंटीमीटर व 20 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती हे विचारलेलं आहे. परिवर्तुळ म्हणजे सर्कल, असं वर्तुळ की ज्या वर्तुळावर या त्रिकोणाचे तिन्ही शिरोबिंदू आले पाहिजे, एवढं मोठं सर्कल. तर यामध्ये दोन बाजू दिल्यात, एक बाजू आहे 15 आणि दुसरी आहे 20. आता इथं पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे आणि त्रिकूट 15 20 25. कसे, हे बेसिक जे आहे त्रिकूट 3 4 5, या सगळ्यांना जर आपण 5ने गुणलं तर काय होतील, 5 त्रिक 15 5 चौक 20 आणि 5 5 25. 15 20 25 हे त्रिकूट तयार होतं. हा आहे कर्ण. आपल्याला विचारले परिवर्तुळाची त्रिज्या किती. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, काटकोन त्रिकोणामध्ये परिवर्तुळाची जी त्रिज्या आहे ती कर्णाच्या निम्मी असते. मग कर्णाचा जर मध्यबिंदू इथं असेल तर कर्णाच्या निम्मे 25च्या निम्मे होणार आहेत हे 12.5 आणि हे होणार आहेत 12.5. म्हणजेच परिवर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे 12.5 सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. एका चौरसाचे क्षेत्रफळ 324 चौरस सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती किती असेल हे विचारलेलं आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग आणि तो बरोबर आहे 324. म्हणजेच याचं पूर्ण क्षेत्रफळ जे आहे ते 324 आहे. मग याची बाजू किती येईल, दोन्ही बाजूंचं जर वर्गमूळ घेतलं तर बाजू बरोबर येणार आहे 18. बाजू आली 18, म्हणजे चारही बाजू 18 असणार आहेत. आपल्याला विचारलेली आहे परिमिती बरोबर किती. परिमिती बरोबर असते 4 गुणिले 1 बाजू, म्हणजे 4 गुणिले 18. 18 चौक होतात 72 सेंटीमीटर ही असणार आहे परिमिती, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. एका आयताची लांबी 8 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 5 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती हे विचारले. लांबी 8 आहे, रुंदी 5 आहे. आयताचं क्षेत्रफळ बरोबर असते लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 8, रुंदी आहे 5. 8 पंचे होणार आहे 40 आणि ते काय असणार आहे चौरस सेंटीमीटर. एकक फार महत्त्वाची आहेत. जर बाजू सेंटीमीटरमध्ये असतील तर क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटरमध्ये येतं. बाजू मीटरमध्ये असतील तर एकक चौरस मीटर असतं. परिमिती काढताना मात्र ते चौरस मीटर होत नाही, कारण ती म्हणजे फक्त लांबी असते. त्यामुळे परिमितीचं जे एकक आहे हे सेंटीमीटर किंवा मीटर हेच येतं. चला जाऊया पुढे. याचं उत्तर आलं 40 चौरस सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. पहा इथं 40 चौरस मीटर हा देखील पर्याय होता. त्यामुळं यामध्ये भूमितीतलं जे महत्त्वमापन आहे, यामध्ये जेव्हा कधी आपण असे प्रश्न सोडवू त्यावेळेस एकक खूप काळजीपूर्वक पाहायचं आहे. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज टिंबटिंब असते हे विचारले. या दोन रेषा आहेत त्या एकमेकींना समांतर आहेत आणि त्यांना एका छेदिकेने छेदल्यावर या छेदिकेच्या एकाच बाजूस म्हणजे या बाजूला तयार होणारे जे आंतरकोन आहेत यांची बेरीज किती असते हे विचारले. आणि ही बेरीज नेहमी 180 अंश असते. म्हणजेच हे एकमेकांचे पूरक कोन असतात की ज्यांना आपण सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतो. याचं उत्तर असणारे 180, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे. त्या बसचे चाक 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल हे विचारलेलं आहे. तर इथं व्यास दिलेला आहे, म्हणजेच डायमीटर दिलेली आहे 0.7 मीटर. या पद्धतीचे बरेच प्रश्न येणार आहेत आपल्या समोर. त्यासाठी एक गोष्ट समजावून घेऊया. हे समजा आहे चाक, तर हे एका फेऱ्यामध्ये किती अंतर कापेल. तर इथं जमिनीपासून जेव्हा ते चालू होईल चाक, तेव्हा ते एका फेऱ्यामध्ये किती अंतर कापणार आहे असं गेल्यानंतर, तर इथून इथपर्यंतचं अंतर जे आहे ते म्हणजेच काय असणार आहे,
या चाकाचा जो परिघ आहे, परिघ म्हणजेच काय, या वर्तुळाची परिमिती, त्या परिघा एवढं अंतर एका फेऱ्यामध्ये ते कापणार आहे. आपल्याला इथं फेऱ्यांची संख्या दिली आहे 5000, पण त्याच्या आधी आपल्याला काढावं लागेल त्या चाकाचा परिघ. आणि परिघ काढण्याची दोन सूत्र आहेत. एक सूत्र आहे 2πr आणि दुसरं आहे ते म्हणजे πd. का? 2r म्हणजेच 2 त्रिज्या म्हणजेच व्यास असतो. इथं आपल्याला व्यास दिलेला आहे, त्यामुळे इथं परिघाचं सूत्र आपण वापरणार आहोत πd, म्हणजेच पायची किंमत 22/7. इथं व्यास जो आहे तो आहे 0.7, म्हणजेच 22 गुणिले 7000717 म्हणजेच झाले हे 2.2 मीटर. हा झालेला आहे त्याचा परिघ. 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल हे विचारले. 2.2 गुणिले 5000 एवढं अंतर ते कापणार आहे. म्हणजेच हे 22 पंचे होतात 110 आणि त्याच्यावर 1 2 3 0 1 2 3 0 दशांश चिन्हानंतर एक अंक, म्हणजेच 11000 मीटर एवढं अंतर कापणार आहे. त्याचेच किलोमीटर जर केले तर ते येणार आहेत 11 किलोमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना टिंबटिंब असतात हे विचारलेलं आहे. हा चौरस आहे, याचे सर्व कोन जे आहेत हे काटकोन असतात, सर्व बाजू समान लांबीच्या असतात. लगतच्या भुजा म्हणजेच शेजारी असणाऱ्या, ज्यांच्यामध्ये एक व्हर्टेक्स म्हणजे एक शिरोबिंदू कॉमन आहे, त्यांना आपण लगतच्या भुजा म्हणतो. आणि या परस्परांना काय असतात, 90 अंशाचा कोन करतात, म्हणजेच त्या लंब असतात. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. दोन समरूप त्रिकोणाच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौरस सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती हे विचारलेलं आहे. जर समरूप त्रिकोण असतील आणि त्यांच्या भुजांचं जर गुणोत्तर दिलेलं असेल तर त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर जे आहे ते त्यांच्या बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. कसं पहा, समजूया छोटा त्रिकोण आहे, त्याचं क्षेत्रफळ होणार 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मोठा जो आहे त्याचं क्षेत्रफळ होईल 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. त्याच्या बाजू ए आणि बी मानल्या, कॅपिटल आणि स्मॉल. आता इथं हाफ हाफ कॅन्सल होणार आहेत. इथं बाजूंचं जे गुणोत्तर आहे ते 2:5 दिलेलं आहे, म्हणजे हा स्मॉल ए इज टू कॅपिटल ए हा 2:5 आहे. हे 2/5 गुणिले 2/5 बरोबर 4/25. हे काय असणार आहे, हे आहे क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आता क्षेत्रफळांचं गुणोत्तर कळालं आपल्याला, ते 4/25 होणार आहे. त्यापैकी लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे ते किती आहे, 64. मोठ्याचं काढायचं आहे आणि हे जे गुणोत्तर आहे ते आहे 4/25. इथं तिरकस गुणाकार करूया आणि इथे होणार आहे 64 गुणिले 25 बरोबर x गुणिले 4. हे 4 गुणिले आहेत, तिकडे येऊन भागिले होणार आहेत. 4 × 4 4 16 64, म्हणजे x बरोबर येणार आहेत 16 गुणिले 25. x बरोबर आले 16 गुणिले 25 आणि हा गुणाकार येणार आहे 400. हे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटरमध्ये होतं, म्हणजे हे सुद्धा चौरस सेंटीमीटर असणार आहे. 400 चौरस सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेंटीमीटर व 11.5 सेंटीमीटर आहे. त्याची उंची 4.2 सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा हे विचारलेलं आहे. पहा, समांतर बाजूंची लांबी दिली आहे, एक आहे 8.5. आकृती मी आधीच काढून ठेवलेली आहे, परीक्षेत आकृती नसते, पण आपला वेळ वाचावा म्हणून आकृती मी आधीच काढून ठेवली आहे. आणि दुसरी बाजू आहे 11.5, म्हणजेच हा पाया झाला 11.5. त्याची उंची 4.2 दिलेली आहे. ही जी उंची आहे की जी लंब असते, उंची ही नेहमी लंब असते, ती आहे 4.2. आणि क्षेत्रफळ काढायला विचारले. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज, ती किती येणार आहे 11.5 अधिक 8.5 गुणिले उंची किती आहे 4.2 आहे. ही 4.2 समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची आणि त्याचा 1/2 हे असतं समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ. हे 1/2 गुणिले 11 8 19 आणि 20 गुणिले हे आहे 4.2. 2 1 2 बेन 20. 4.2 गुणिले 10 केले म्हणजेच 42. सगळ्या बाजू सेंटीमीटरमध्ये होत्या,
जे क्षेत्रफळ जे असणार आहे 42 चौरस सेंटीमीटर हे त्याचं योग्य उत्तर असेल, जो आहे पर्याय क्रमांक 1. तर इथं यांचंही चुकले, सेंटीमीटरचं इथं चौरस सेंटीमीटर असं हवं होतं. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. 6 मीटर लांब, 2.5 मीटर उंच, 0.5 मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे. यासाठी 25 सेंटीमीटर लांबी, 15 सेंटीमीटर रुंदी व 10 सेंटीमीटर उंचीच्या किती विटा लागतील हे विचारले. म्हणजे हा घनफळावर आधारित प्रश्न आहे. जेव्हा कधी घनफळावर आधारित प्रश्न असतो तेव्हा त्या पूर्ण भिंतीचं घनफळ भागिले एका विटेचं घनफळ हे जर केलं तर किती विटा लागतील हे आपल्याला समजत असतं. जेव्हा कधी फरशा बसवायच्या असतात तेव्हा त्या पूर्ण खोलीचं क्षेत्रफळ भागिले एका फरशीचं क्षेत्रफळ केलं तर आपल्याला फरशांची संख्या कळत असते. इथं भिंतीचं घनफळ भागिले विटेचं घनफळ करावं लागेल, पण हे करत असताना दोघांची एकक समान असणं गरजेचं आहे. इथं भिंतीची जी मापं दिली आहेत ती मीटरमध्ये दिली आहेत आणि विटेची जी आहेत ती सेंटीमीटरमध्ये. सोपं काय आहे, त्यांना सेंटीमीटर करणे. घनफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग इथे भिंतीचं घनफळ काढताना 6 मीटरचे होणार आहेत 600 सेंटीमीटर, रुंदी 2.5 मीटर उंच म्हणजेच 2.5 मीटरचे होणार आहेत 250 सेंटीमीटर आणि 0.5 मीटरचे होणार आहेत 50 सेंटीमीटर भागिले 25 गुणिले 15 गुणिले 10. 25 गुणिले 15 गुणिले 10. 25 एके 25, 25 10 250, हे 10 10 गेले. इथे 15 चौक 60, 15 शून्य शून्य म्हणजे चाले 40 गुणिले 50, 4 पंचे 20 आणि त्याच्यावर हे 2 शून्य. 2000 विटा लागणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांसोबत देखील शेअर करा. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. एका चौरसाची परिमिती 56 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची एक बाजू किती सेंटीमीटरची असेल? खूप साधा सोपा प्रश्न आहे. 4 गुणिले बाजू ही असते चौरसाची परिमिती आणि ती आहे 56. म्हणजेच बाजू बरोबर काय होणार आहेत, हे 56ला 4 तिकडे जाऊन भागिले होतील, 14 चौक 56. हे बाजू जी आहे ती असणार आहे 14 सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. एका खोलीची लांबी 60 फूट, रुंदी 45 फूट आहे, तर 3 फूट लांबी व रुंदी असणाऱ्या किती फरशा त्या खोलीच्या जमिनीवर बसवाव्या लागतील? आत्ता सांगितलं तसंच खोलीचं क्षेत्रफळ भागिले एका फरशीचं क्षेत्रफळ बरोबर असते फरशांची संख्या. इथं खोलीची मापंसुद्धा फुटात आहेत, फरशीचं पण फूटमध्येच माप आहे. त्यामुळे खोलीचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी, LB. लांबी गुणिले रुंदी म्हणजेच इथे हे 60 गुणिले 45 हे झालं खोलीचं क्षेत्रफळ. याला भागणार एका फरशीच्या क्षेत्रफळाने. ती बाजू आहे 3 फूट लांबी 3 फूट रुंदी आहे. 3ने भागले तर 3 20 60, 3 15 45. 15 गुणिले 20 केले, 15 दोन्ही झाले 30 आणि 1 शून्य म्हणजे 300 फरशा बसणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ किती हे विचारलेलं आहे. क्षेत्रफळ दिले, परिघ काढायचं आहे म्हणजे आधी त्रिज्या काढून घ्यावी लागेल. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय स्क्वेअर इज इक्वल टू दिलेले आहेत 616. पाय म्हणजेच 22/7 गुणिले r स्क्वेअर बरोबर झाले 616. 22/7 तिकडे जाऊन उलटे होतील. r स्क्वेअर बरोबर 616 गुणिले 7/22. भाग देऊया. 11 2 22, 11 5 55, 11 6 66, बे 1 बे 28 56. r स्क्वेअर बरोबर येणार आहे 28 गुणिले 7 म्हणजे 196. म्हणजे त्रिज्या r बरोबर 196 कुणाचा वर्ग आहे, 14चा वर्ग आहे 196. त्रिज्या आली 14 सेंटीमीटर. आता पुढे आपल्याला काढायचं आहे परिघ. परिघ आहे 2 पाय r, हे परिघाचं सूत्र म्हणजेच 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या जी आहे ती आली आहे 14. इथे 7 1 7, 7 2 14, 22 2 44 2 झाले 88 सेंटीमीटर. हा असणार आहे वर्तुळाचा परिघ, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. पहा इथे सुद्धा एककामध्ये फसायचं नाही आहे. परिघ विचारला आहे म्हणजे तो सेंटीमीटरमध्ये असतो. दुसरा पर्याय चौरस सेंटीमीटर दिलेला आहे. ते क्षेत्रफळ असेल तर एकक चौरस सेंटीमीटर येतं. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15.
आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील तर तो टिंबटिंब असतो हे म्हटलेलं आहे. हा आहे आयत. आयताचे चारही कोन जे आहेत ते काटकोन असतात हे माहीत आहे आपल्याला. त्याच्या लगतच्या बाजू ह्या एकरूप नसतात. पण जर त्या एकरूप झाल्या म्हणजे ही बाजू आणि ही बाजू एकरूप झाली तर ती आकृती अशी होणार आहे की ज्याचे चारही कोन काटकोन असतील आणि लगतच्या बाजू एकरूप होतील. ही एकरूप होईल, ही आणि ही लगतची आहे एकरूप होतील. तर ती आकृती काय होणार आहे? तो होणार आहे चौरस, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. एका वर्तुळाची त्रिज्या 8% कमी केली तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होईल हे विचारलेलं आहे. हा देखील सोपा प्रश्न आहे. पहा, इथं वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र जे आहे पाय आर स्क्वेअर हे लक्षात असू द्या. सुरुवातीला आपण त्रिज्या समजूया की सुरुवातीची त्रिज्या आर बरोबर होती 100. ती 8% कमी केल्यानंतर ती त्रिज्या होणार आहे 92. मग 100 त्रिज्या असताना वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे ते किती येणार आहे? पाय इंटू आर स्क्वेअर म्हणजेच पाय इंटू 100चा वर्ग. पाय गुणिले 100चा वर्ग आणि 100चा वर्ग म्हणजे एकावर 2 आणि 2 4 शून्य पाय. ह्या पायची किंमत मी टाकत नाही, ती अशीच ठेवतो. ते आपल्याला फायद्यात राहील. पुढे पाहूया कसं. दुसरं जे वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ काय होणार आहे? तो आहे पाय कॅपिटल आर स्क्वेअर म्हणजेच पाय गुणिले 92चा स्क्वेअर म्हणजेच ते येणार आहे 92चा वर्ग येतो 8464 आणि त्याला पाय असेच असणार आहेत. आता पहा, आधीचं क्षेत्रफळ होतं हे, नंतरचं क्षेत्रफळ होतं हे, म्हणजे कितीने कमी झालं क्षेत्रफळ? म्हणजेच हे 10,000 पाय वजा 8464 पाय, 8464 पाय आणि ही वजाबाकी जी आहे ती येणार आहे. हे पाय असेच येतील. 10तनं 4 गेले 7, हे 3, 9तनं 4 गेले 5 आणि इथं 9तनं 8 गेला 1, 1536 पाय. एवढ्यानं क्षेत्रफळ काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. आपल्याला किती टक्क्याने कमी होईल हे विचारलंय. तर किती टक्क्याने कमी होईल हे काढण्यासाठी काय, मूळ क्षेत्रफळ होतं 10,000 पाय. हे 10,000 पाय हे मूळ क्षेत्रफळ, ते कितीने कमी झालं? 1536 पायने कमी झालं. 1536 पायने कमी झालं. तर 100ला किती हे आपल्याला विचारलंय. शेकडा काढायचं आहे. इथे पाय पाय गेले. इथे 1 2 3 4 शून्य आहे, त्यातले हे 2 आणि हे 2 झिरो गेले म्हणजे इथं 2 शून्य राहिले आणि 15.36% एवढ्याने ते कमी होणार आहे. छेदात 2 शून्य आहेत म्हणून दशांश चिन्हानंतर 2 अंक आले. 15.36% म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. एका वर्तुळाची त्रिज्या 13 सेंटीमीटर असून जीवेची लांबी 24 सेंटीमीटर आहे तर त्या जीवेस केंद्रापासूनचे अंतर किती हे विचारलेलं आहे. असं एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती 13 सेंटीमीटर आहे. त्रिज्या म्हणजे वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर जे आहे हे 13 सेंटीमीटर आहे. जीवेची लांबी 24 सेंटीमीटर आहे. ही पूर्ण जीवा जी आहे ही आहे 24 सेंटीमीटरची आणि आपल्याला तिचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर विचारलंय. अंतर हे नेहमी लंब असतं आणि एक प्रमेय आपल्याला माहीत आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो म्हणजे समान 2 भाग करतो. समान 2 भाग केल्यावर ही जीवा आहे 24 सेंटीमीटर. म्हणजे प्रत्येक भाग किती होणार आहे? हा भाग 12 आणि हा पण असणार आहे 12. आपल्याला काढायचं आहे हे अंतर केंद्रापासून जीवेपर्यंतचं. तर ते समजा x आहे. तर इथे हा जो तयार होतो हा काटकोन त्रिकोण तयार होतो आणि x 12 आणि 13 अशा त्या बाजू असतील तर पायथागोरसचं प्रमेय इथं वापरायचं आहे आणि त्रिकूट आपल्याला माहीत आहे ते काय असतं? 5 12 13. इथे डायरेक्ट त्रिकूट वापरायचं आहे. त्या जीवेचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर असणार आहे 5 सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊया पुढे. असे प्रश्न सोडवताना आकृती जर काढली तर अजून आपलं काम सोपं होत असतं आणि लवकर प्रश्न अचूकपणे सोडवता येतो. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. एका आयताची लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 8:5 आहे. जर आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 60 सेंटीमीटरने कमी असेल तर आयताची परिमिती किती हे आपल्याला विचारले. परिमिती काढायची म्हणजे लांबी रुंदी शोधावी लागेल. इथे गुणोत्तर दिलेलं आहे. लांबी आणि रुंदी यांचं गुणोत्तर आहे 8:5. म्हणजेच जर समानपट x मानली तर लांबी होणार आहे 8x आणि रुंदी होणार आहे 5x. आता उदाहरणात जी कंडिशन दिली आहे ती काय आहे?
आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 60 सेंटीमीटरने कमी आहे. म्हणजेच लांबी वजा रुंदी 8x वजा 5x केले तर ते आहेत 60ने कमी आहे. म्हणजेच हे 3x बरोबर झाले 60 आणि x बरोबर येणार आहे 20 त्रिक 60. एक्सची व्हॅल्यू आली 20. म्हणजेच लांबी किती होणार आहे 20 गुणिले 8. लांबी येणार आहे 160 सेंटीमीटर आणि रुंदी जी आहे ती येणार आहे 5x म्हणजे 20 100 सेंटीमीटर. आपल्याला विचारलेली आहे परिमिती. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी असते. म्हणजेच ही होणार आहे 2 गुणिले लांबी आहे 160 अधिक रुंदी 100. 160 अधिक 100 म्हणजे 2 गुणिले हे 260. 26 दुने 52 म्हणजेच हे झाले 520 सेंटीमीटर. ही असणार आहे त्या आयताची परिमिती जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. एक तार बेंड करून तिला चौरसाचा आकार दिल्यास ती तार 121 चौरस मीटर क्षेत्रफळ बंदिस्त करते. तर त्याच तारेला वर्तुळाचा आकार दिला तर ती किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल हे विचारलेलं आहे. ही एक तार आहे, तिच्यापासून जर चौरस बनवला तर त्याचं क्षेत्रफळ 121 चौरस मीटर एवढं येतं. म्हणजेच त्याची बाजू किती असेल, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. 121 कोणाचा वर्ग आहे 11चा, म्हणजे बाजू आली 11. या चौरसाची परिमिती म्हणजेच त्या तारेची लांबी असणार आहे. ती तार किती लांब असणार आहे 4 गुणिले 11 म्हणजे 44 मीटर लांबीची ती तार असणार आहे. आता काय केलं, याच तारेपासून तयार केलेला आहे वर्तुळ. म्हणजे 44 मीटर हा या वर्तुळाचा परिघ असणार आहे, त्या तारेची लांबी असणार आहे. वर्तुळाचा परिघ बरोबर असतो 2πr बरोबर तो आहे किती 44. मग इथे किमती टाकूया. 2 गुणिले हे 22/7 गुणिले r बरोबर आहेत 44. r बरोबर येणार आहेत हे 44 गुणिले 7/22. 22/7 तिकडे जाऊन उलटे झाले आणि हे 2 सुद्धा छेदात जाणार आहेत. 1/2. बे 1 बे बे 22 44. 22 गेले, राहिला किती 7 मीटर आली त्या वर्तुळाची त्रिज्या. आपल्याला काढायचे किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल. वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर असतो πr². πr² बरोबर होणार आहेत 22/7 गुणिले 7चा वर्ग होतो 49. 7 1 7 7 7 49. 22 होतात 154 चौरस मीटर एवढं असणार आहे त्याचं क्षेत्रफळ, जे आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20. एका गाडीच्या चाकाचा व्यास 3.5 मीटर आहे. 4.4 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे व्हावे लागतील. एका फेऱ्यामध्ये चाक किती अंतर कव्हर करतं, त्याच्या परिघा एवढं अंतर कव्हर करतं हे आपण पाहिलेलं आहे. मग 4.4 किलोमीटर जायला असे परिघ किती वेळा येतील हे आपल्याला काढायचं आहे. पहिल्यांदा आपण परिघ काढूया. वर्तुळाचा परिघ बरोबर πd हे सूत्र का वापरणार, इथं व्यास दिलेला आहे. मग πd म्हणजेच काय होतील 22/7 गुणिले व्यास आहे 3.5 म्हणजेच 7 1 7 7 0 0 7 5 35. 22 गुणिले 0 पॉईंट म्हणजे 22च्या निम्मे 11 मीटर हा झाला त्याचा परिघ. त्यानंतर आपल्याला काढायचे किती फेरे होतील. तर फेऱ्यांची संख्या म्हणजेच काय एकूण अंतर भागिले परिघ असणार आहे. मग फेरे बरोबर ते अंतर किलोमीटरमध्ये आहे, हे मीटरमध्ये आहेत म्हणजे त्याचे मीटर केले पाहिजे. 4.4 किलोमीटर म्हणजे झाले 4400 मीटर भागिले परिघ करणार आहोत 11. 11 चौक 44 11 0 0 400 फेरे मारावे लागतील, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. एका आयताचा एक कर्ण 17 सेमी लांबीचा असून त्या आयताची परिमिती 46 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, असा एक आयत आहे आणि या आयताचा एक कर्ण आपल्याला सांगितलेला आहे, तो आहे 17 सेंटीमीटरचा. त्या आयताची परिमिती दिलेली आहे 46 आणि विचारलेलं आहे क्षेत्रफळ. त्याच्या बाजू आपण जर A आणि B अशा मानल्या तर काय होईल पहा. तर तसं जर पाहिलं तर 8 15 17 15 आणि 8 होतात 23. 23 दुने 46 येते त्या आयताची परिमिती म्हणजे क्षेत्रफळ 15 गुणिले 8 120 सेंटीमीटर स्क्वेअर हे येऊ शकतं. हे बाय लॉजिक आपण डायरेक्ट उत्तर काढलं. पण सोडवायचं कसं, याला टेक्निकली कसं सोडवणार. तर परिमिती दिली आहे 46. परिमिती म्हणजेच असते 2 गुणिले
लांबी अधिक रुंदी बरोबर दिलेली आहेत 46. म्हणजेच इथे लांबी अधिक रुंदी ए प्लस बी बरोबर येणार आहेत 46/2 म्हणजेच 23. इथं जर आपण दोन्ही बाजूंचा वर्ग केला तर काय होणार आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहेत ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर बरोबर 23चा वर्ग येतो 529. इथे पहा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. तुम्ही म्हणाल कसं, तर पहा इथे ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग पायथागोरस जर वापरलं तर बरोबर येणार आहे 17चा वर्ग आणि 17चा वर्ग असतो 289. म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 289 आहेत. म्हणजेच हे 2ab अधिक 289 बरोबर असणार आहेत 529. तर 2ab बरोबर हे 289 तिकडे जाऊन वजा होणार आहेत. 2ab इज इक्वल टू येणार आहे, हे 9 मधून 9 गेले 0, 12तनं 8 गेले 4, 4तनं 2 गेले 2, 240. म्हणजेच 2ab बरोबर 240 आहे. तर ab बरोबर काय येईल, ab बरोबर येणार आहे 240/2 म्हणजेच 120 चौरस सेंटीमीटर येणार आहेत. AB म्हणजेच काय, तर दोन बाजू लांबी गुणिले रुंदी म्हणजेच AB म्हणजेच आयताचं क्षेत्रफळ असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22. एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती वर्ग सेंटीमीटर असेल हे विचारलेलं आहे. परिघ दिलेला आहे म्हणजे 2πr इज इक्वल टू आहेत 176. 2 गुणिले हे 22/7 गुणिले r बरोबर आहेत 176. r बरोबर येणार 176 गुणिले 7/22 गुणिले हे 1/2 होणार आहेत. r इज इक्वल टू येणार आहे 22×22 22×8 176. 2×2 = 8 आणि 4×7 28 सेंटीमीटर ही आली त्रिज्या. आपल्याला विचारलेलं आहे क्षेत्रफळ किती. क्षेत्रफळाचं सूत्र πr² म्हणजेच 22/7 गुणिले 28चा वर्ग म्हणजेच 28 गुणिले 28. इथे होणार आहेत 7×1 = 7, 7×4 = 28. 22 गुणिले 4 गुणिले 28 केल्यावर येतात 2464 आणि हे काय असणार आहे तर वर्ग सेंटीमीटर, हे असणार आहेत सेंटीमीटर स्क्वेअर, जो आहे पर्याय क्रमांक 2464 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. एका त्रिकोणाचे 2 कोन 37 अंश आणि 81 अंश असेल तर त्याचा तिसरा कोन किती अंशाचा असेल हे विचारलेलं आहे. पहा एक त्रिकोण, याचे 2 कोन 37 अंश आणि दुसरा आहे 81 अंश आणि तिसऱ्याचं माप विचारले. त्रिकोणाची प्रॉपर्टी आपल्याला माहीत आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज जी असते ती 180 अंश असते. म्हणजेच तिसरा काढायचं तर या दोघांची बेरीज 180तून वजा करावी लागेल. 180 मायनस या दोघांची बेरीज होणार आहे 7×1 = 8 आणि हे होणार आहेत 8×3 = 11. 118. 10तनं 8 गेले राहिले 2, 17तनं 11 गेले राहिले 6, 62 अंश. तिसरा जो कोन आहे तो येणार आहे 62 अंशांचा, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनाचे गुणोत्तर 1:3 प्रमाणे असतील तर सर्वात लहान कोन किती अंशाचा असेल हे विचारलेलं आहे. गुणोत्तर आहे 1:3. समपट जर x मानली तर ते कोण होतील x अधिक हे 2x आणि हे झाले 3x. तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज असते 180. म्हणजेच 3 2 5 आणि 6x बरोबर आले 180. x बरोबर येणार आहे 6×3 = 18 6 0 0. x ची व्हॅल्यू आलेली आहे 30. आपल्याला विचारले सर्वात लहान कोन किती अंशाचा. सर्वात लहान म्हणजे 1 वाला हा x, x ची व्हॅल्यू आली आहे 30. म्हणजे सगळ्यात लहान कोन 30 अंशांचा असेल, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25. एका त्रिकोणाची एक बाजू 5 सेमी दुसरी बाजू 3 सेमी असेल आणि सर्वात मोठा कोन 90 अंश असेल तर तिसरी बाजू किती होईल हे विचारलेलं आहे. सगळ्यात मोठा कोन जो आहे तो 90 अंश सांगितलेला आहे, म्हणजेच तो आहे काटकोन त्रिकोण. एक बाजू 5 दुसरी 3 सांगितली आहे 5 आणि ही एक 3 सांगितली आहे. तर आपल्याला पायथागोरसचं त्रिकूटच होणार आहे. इथं 3 4 5 हे आहे पायथागोरसचं त्रिकूट. म्हणजेच तिसरी बाजू जी आहे ती असणार आहे 4 सेंटीमीटर. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 26.
जर एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती हे विचारले. साधा सोपा फॉर्म्युल्यात टाकायचा प्रश्न. 2πr हा असतो वर्तुळाचा परिघ. 2 गुणिले हे 22/7 गुणिले परिघ काढण्यासाठी त्रिज्या आहे 28 बरोबर हे झाले 7 चोक 28 22 चोक 88 दुने होणार आहेत 176 सेंटीमीटर एवढा असेल परिघ जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27. एका वर्तुळाचा परिघ 110 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती. परिघ दिलाय आणि व्यास विचारलाय म्हणजे सूत्र वापरणार पायडी आणि पायडी बरोबर आहेत 110 म्हणजेच हे 22/7 गुणिले व्यास बरोबर 110 आहेत. डी म्हणजे व्यास बरोबर येणार 110 गुणिले 22/7 इकडे होणार 7/22 22 एके 22 22 पंच 110 7 आले 35 सेंटीमीटर हा असणार आहे त्याचा व्यास जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28. एका आयताची परिमिती 54 सेंटीमीटर आहे त्याची लांबी 15 सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती हे विचारलेलं आहे. परिमिती दिलेली आहे. असे प्रश्न जे आहेत आयताच्या परिमितीचे हे सूत्रात जाण्यापेक्षा आकृतीवर पटकन सुटतात. परिमिती जी आहे ती आहे 54 सेंटीमीटर. त्याची लांबी सांगितली आहे 15. ही जर 15 असेल तर ही पण बाजू असेल 15. 15 दुने 30 ह्या 54 मधून जर हे 30 गेले तर राहिले किती 24. म्हणजेच ह्या दोघांची बेरीज असणार आहे 24 म्हणजे ही बाजू 12 आणि ही बाजू पण येणार आहे 12. लांबी आणि रुंदी आता आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला विचारले क्षेत्रफळ. क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच 15 गुणिले 12 15 गुणिले 12 येतात 180 आणि हे आहेत सेंटीमीटरमध्ये म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. चौरस सेंटीमीटर 180 चौरस सेंटीमीटर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29. 1.26 मीटर व्यासाचे एक वर्तुळ 500 वेळा फिरल्यास किती अंतर कापेल हे विचारलंय. म्हणजेच इथं आपल्याला परिघ काढावा लागेल आणि परिघ जर 500 वेळा फिरला म्हणजे परिघ 500 वेळा आला तर किती अंतर कापेल हे काढायचंय. इथं व्यास दिलाय म्हणजे परिघाचं सूत्र आपण पाय डी वापरणार आहोत. म्हणजेच हे 22/7 गुणिले डी म्हणजेच आहे 1.26 बरोबर. इथे 7 एके 7 इथे पण होणार आहेत 700 7 एके 7 आणि 7 8 56 22 गुणिले 0.18 हे जर केले तर ते येतात 396 आणि दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत म्हणजे 3.96 मीटर हा झाला त्याचा परिघ. आता हा परिघ काय होतोय 500 वेळा फिरणार आहे तर एकूण किती अंतर कापेल हे अंतर काढण्यासाठी आपण करणार आहोत या 3.96 ला 500 ने गुणणार आहोत आणि हा गुणाकार येतो 1980 आणि त्यावर 2 झिरो दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत म्हणजे 1980 मीटर एवढं ते अंतर कापणार आहे जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. एका त्रिकोणाचे कोन 2 3 4 या प्रमाणात आहेत तर त्या त्रिकोणाच्या कोनावरून होणारा प्रकार कोणता हे विचारलेलं आहे. 2 3 4 आहेत समानपट आपण याच्यामध्ये म्हणूया x म्हणजेच ते कोण होणार 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर होणार आहेत 180. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 4 आणि 3 7 आणि 2 9x बरोबर आले 180 म्हणजे x बरोबर आला 9 2 18 9 0 0 x ची किंमत 20 आली म्हणजे ते कोण असणार आहेत 20 चोक 80 त्यानंतर 20 त्रिक 60 आणि 20 दुने 40. तिन्ही कोण दिसताना दिसत आहेत लघु कोण आहेत म्हणजेच तो त्रिकोण असणार आहे लघुकोन त्रिकोण. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. पुढील त्रिकुटांपैकी किती त्रिकुटे पायथागोरसची त्रिकुटे आहेत हे विचारलेलं आहे. त्रिकुट ही पाठच असली पाहिजे तरच भूमितीतले प्रश्न आपण वेगाने सोडवू शकतो. 8 15 17 त्रिकुट आहे 13 60 61 नाही 11 60 61 पाहिजे होतं. 14 48 50 आहे कसं याची निमपट 7 24 25 त्रिकुट आहे. 11 40 41 नाही ते 9 40 41 असं पाहिजे होतं म्हणजे यात 2च त्रिकुट आहेत आणि 2 हा असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. खालील विधानांमधील सत्य विधान कोणते हे विचारलेलं आहे. पहिलं आहे आयताची लांबी दिली असता आयत रचना करता येते फक्त लांबीवरून नाही करता येत रुंदी पण पाहिजे. चौरसाचा कोन दिला असता चौरस रचना करता येते
चौरसच म्हणलो कोण 90 अंशाचा असणार आहे, पण बाजूशिवाय त्याची रचना करता येणार नाही. आयताचा कर्ण दिला असता आयत रचना करता येते, ती सुद्धा एक्झॅक्टली करता येणार नाही. चौरसाची बाजू दिली असता चौरस रचना करता येते, येस, कारण चौरसाची बाजू दिली आणि बाकी सगळे कोण काटकोन असतात हे माहीत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्यापैकी योग्य विधान आहे. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे, तर त्याचा परिघ किती हे विचारले. व्यास दिलाय म्हणजे परिघाचं सूत्र आपण पायडी वापरणार आहोत. हे 22/7 गुणिले व्यास दिलाय 14, 7 एके 7, 7 दुणे 14, 22 दुणे झाले 44 सेंटीमीटर. हा असणार आहे त्याचा परिघ, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. पायचे साधारण मूल्य किती आहे हे विचारलेलं आहे. तर पाय म्हणजेच किती असतात, 22/7 असतात आणि हे जर केले तर 7 त्रिक 21 राहिला 1 झाले 7 एके 7 राहिले 3 7 चौक 28 राहिले 2 7 दुणे 14 राहिले 6 7 8 56 आणि ही नॉन टर्मिनेटिंग व्हॅल्यू आहे. याची एक्झॅक्ट व्हॅल्यू शोधता येत नाही, पण त्याची सुमारे किंमत जी आहे ती आहे 3.1428, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 2464 चौरस मीटर आहे. त्या मैदानाची त्रिज्या किती असेल हे विचारलेलं आहे. फॉर्म्युल्यावर आधारित सोपा असा प्रश्न. पाय स्क्वेअर इज इक्वल टू आहे 2464. पाय म्हणजेच 22/7 गुणिले आर स्क्वेअर इज इक्वल टू येणार आहेत हे 2464. आर स्क्वेअर इज इक्वल टू येणार हे 2464 गुणिले 22/7 तिकडे जाऊन होतील 7/22. 22नेच भाग देऊया. 22 एके 22 राहिले 2 झाले 26. 22 एके 22 राहिले 4 22 दुणे 44. आर स्क्वेअर इज इक्वल टू येणार आहेत 112 गुणिले 7 म्हणजेच 784 येणार आहेत. तर आर बरोबर किती, 784 कोणाचा वर्ग आहे, तो आहे 28चा वर्ग. हे होतं चौरस मीटर, म्हणजे हे 28 मीटर आलेली आहे त्रिज्या, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. एका काटकोन त्रिकोणात एक बाजू 15 सेंटीमीटर व कर्ण 17 सेंटीमीटर आहे, तर दुसरी बाजू किती. काटकोन त्रिकोण म्हणजे आलं त्रिकूट. एक बाजू आहे 15 आणि कर्ण आहे 17, तर ही बाजू किती, तर ती असणार आहे 8, कारण 8 15 17 हे आहे पायथागोरियन ट्रिपलेट, पायथागोरसचं त्रिकूट. 8 सेंटीमीटर जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. एका चौरसाचे क्षेत्रफळ 5.29 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती हे विचारलेलं आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर असतो बाजूचा वर्ग आणि तो आहे 5.29. हा कुणाचा वर्ग आहे, 529 जो आहे तो आहे 23चा वर्ग, म्हणजेच त्याचं वर्गमूळ जे आहे ते 2.3 आणि सेंटीमीटर ही आली त्याची बाजू. आपल्याला विचारली आहे परिमिती, आणि परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू, म्हणजे 4 गुणिले येणार आहेत हे 2.3, 23 चोक येतात 92, म्हणजेच 9.2 सेंटीमीटर हे असणार आहे त्याची परिमिती, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. पुढील विधानांचे अवलोकन करून योग्य आणि अचूक पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. पहिला आहे चौरसाची बाजू दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ 4 पट होते. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजू दुप्पट केली म्हणजे 2चा वर्ग 4 आणि ते 4 पट होणार आहे, म्हणजे पहिलं विधान योग्य आहे. दुसरं, चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ 9 पट होते. 3चा वर्ग होतो 9, बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात क्षेत्रफळ बदलतं, म्हणजे दुसरं देखील योग्य आहे. तिसरं आहे आयताची लांबी दुप्पट केली आणि रुंदी निम्मी केली तर त्याचे क्षेत्रफळ बदलत नाही. म्हणजेच हे पहा कसं 2 गुणिले 1/2, लांबी दुप्पट केली आणि रुंदी निमपट केली तर हे 2 2 गेले, क्षेत्रफळात कोणताही फरक पडत नाही. आणि चौथा आहे आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ 4 पट होते. तर लांबी जर दुप्पट केली आणि रुंदीही दुप्पट केली तर बेदुने काय होणार आहे, 4 पट वाढणार आहे क्षेत्रफळ, म्हणजे चौथं विधान देखील योग्य आहे. म्हणजे 4 ही बरोबर असणार आहे, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा असं सांगितलंय. पहिलं आहे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, एकदम बरोबर आहे.
पतंगाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार बरोबर आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाय वर्ग. 1/2 नसतो, फक्त पाय वर्ग असतो, म्हणजे हेच विधान चुकलेलं आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आपण मागे एका उदाहरणात काढलेलं आहे ते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळाचं सूत्र पाय स्क्वेअर 22/7 गुणिले त्रिज्या 21 गुणिले 21 होणार आहे. 7 1 7 7 1 21 आणि 22 3 66 गुणिले 21 येतात 1386 आणि बाजू सेंटीमीटरमध्ये आहे, म्हणजे क्षेत्रफळ जे आहे ते सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये असेल. 1386 सेंटीमीटर स्क्वेअर जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. खाली मैदानाची आकृती दिली आहे, त्यामध्ये बाजूंच्या लांबींची मापे दिली आहेत, त्यावरून मैदानाची परिमिती काढा हे सांगितलेलं आहे. तर पहा, यामध्ये आपल्याला थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल, जेणेकरून आपल्याला माप शोधणं सोपं होईल. या बाजूला स्ट्रेट केलं आणि इकडे याला पण मी जर असं स्ट्रेट केलं तर ही बाजू इथे एवढी 15 आहे, म्हणजे हे पण झाले 15 पैकी. इथे एवढे जर 15 आहेत तर हे पण झाले 15. हे एवढे 10 आहेत, म्हणजे त्याची विरुद्ध बाजू ही पण झाली 10. ही एवढी 5 आहे, म्हणजे याच्या विरुद्ध ही पण झाली 5. आता आपल्याला परिमिती काढायची. परिमिती म्हणजे या सगळ्या बॉर्डरची बेरीज. मधलं काही त्यात पकडत नाही आपण. सुरुवात करूया इथून. 10 आणि 15 झाले 25 आणि 15 झाले 40 आणि 10 50 55 आणि 5 60 आणि 10 70 आणि 5 75 आणि 5 80 आणि 10 90 मीटर ही असणार आहे या आकृतीची परिमिती. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42. एका वर्तुळाची त्रिज्या 30% ने वाढवल्यास क्षेत्रफळ कितीने वाढेल हे विचारले. सुरुवातीची त्रिज्या जी आहे ती होती आपण 100 असं मानूया, आणि नवीन जी त्रिज्या आहे ती होणार आहे 30 ने वाढवली म्हणजे 130 होणार आहे. इथे जे क्षेत्रफळ होईल ते काय होणार आहे? पाय आर स्क्वेअर, म्हणजेच पाय गुणिले या 100चा स्क्वेअर, 100चा स्क्वेअर होणार आहे. मग 100चा स्क्वेअर म्हणजे एकावर हे 4 शून्य आणि पाय, हे झालं इथलं क्षेत्रफळ. नंतरचं नवीन जे क्षेत्रफळ आहे ते असणार आहे पाय आर स्क्वेअर, म्हणजेच इथे पाय असाच ठेवायचा आहे, किंमत नाही टाकायची. 130चा स्क्वेअर, 130चा स्क्वेअर होतो 13चा वर्ग 169 आणि त्याच्यावर हे 2 शून्य पाय. एवढं झालं नवीन क्षेत्रफळ. आधीचं क्षेत्रफळ आहे 10,000 पाय, नवीन जे आहे ते आहे 16,900 पाय. म्हणजे आपल्याला यात ग्रोथ काढायची, किती झाली ती. यात ग्रोथ 16,900 वजा 10,000 म्हणजे 6,900 पाय एवढी झाली आहे वाढ. कितीवर? 10,000वरती वाढ झालेली आहे आणि 10,000 पायवर झालेली आहे. आपल्याला शेकडा काढायचे, म्हणजे 100ने गुणणार, पाय पाय गेले, हे 2 शून्य 2 शून्य गेले, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य गेले. राहिले काय? 69% यामध्ये ग्रोथ झालेली असणार आहे. वाढ होणार आहे क्षेत्रफळात 69%, पर्याय क्रमांक 3. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43. 50 मीटर बाय 30 मीटर आकाराच्या आयताकृती बागेभोवती कुंपण असून कडेने 2.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे, तर रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ किती हे विचारलेलं आहे. तर पहा, इथे काय दिलेलं आहे? 50 मीटर आणि 30 मीटरची बाग आहे. हे 50 आहेत आणि हे 30 आहे, आणि याच्या कडेने जे आहे ते कुंपण आहे, आणि तिथेच कडेने 2.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. हा जो रस्ता आहे याची रुंदी आहे 2.5. असा पण आहे हा 2.5. इकडे पण आहे हा 2.5. इथे उभ्यात पण हा येणार आहे 2.5. आपल्याला काढायचं आहे आतल्या जागेचं क्षेत्रफळ. रस्ता सोडून बागेचं क्षेत्रफळ किती हे विचारलेलं आहे. तर इथे आपल्याला आतली बाजू काढावी लागेल, तेव्हा आपण आतलं क्षेत्रफळ काढू शकू. हे पूर्ण जे आहे हे आहे 30. त्यापैकी हे अडीच आणि अडीच 5 गेले, 30 मधून 5 गेले म्हणजे ही बाजू आली 25. ही पूर्ण बाजू आहे ती आहे 50. 50 मधून हे अडीच आणि अडीच 5 गेले म्हणजे हे आले 45. म्हणजेच बागेचं जे क्षेत्रफळ आहे ते असणार आहे लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच 45 गुणिले 25. बागेचं जे क्षेत्रफळ आहे ते येणार आहे 45 गुणिले 25 आणि 45 गुणिले 25 येतात 1125. आणि हे काय असणार आहेत? मीटर आहेत, म्हणजे मीटर स्क्वेअर. 1125 मीटर स्क्वेअर जो आहे पर्याय क्रमांक 4
हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44. ABCD चौरस असून बाजू BC बरोबर 4 आहे, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती हे विचारलेलं आहे. या छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर या चौरसाचं क्षेत्रफळ वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ करावं लागेल. चौरसाचं क्षेत्रफळ काढणं सोपं आहे. बाजू 4 आहे, बाजूचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग येतो 16, हे झालं चौरसाचं क्षेत्रफळ. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढत असताना ही पूर्ण 4 आहे म्हणजे 4 हा व्यास होणार आहे. वर्तुळाची त्रिज्या किती होईल? त्रिज्या 2च होणार आहे. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे आपल्याला, पाय r स्क्वेअर म्हणजेच 22/7 गुणिले ह्या 2चा वर्ग होणार आहे 4, म्हणजेच होतील हे 22 चोक 88/7. 88 भागिले 7 केल्यावर येतात 7 एके 7, त्यानंतर झाले 18, 7 दोने 14, त्यानंतर राहिले 4, 7 पाचा 35, राहिले 5, 7 7 49, 12.57 एवढं आलेलं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ. यातून वजा करायचे आहेत आपल्याला 12.57. हे जर वजा केले तर येणार आहे 10तनं 7 गेले 3, 9तनं 5 गेले 4 आणि इथं 16चे 15तनं 12 गेले 3. 3.43 सेंटीमीटर स्क्वेअर हे असणार आहे त्या छायांकित भागाचं क्षेत्रफळ, जो आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45. सोबतच्या आकृतीत रेखा AB पॅरलल रेखा CD आणि RGC बरोबर 50 आहे. RGC हा आहे 50. ठीक आहे, हा 50 डिग्री आला. तर विचारले SFA कुठं आहे? SF आणि A म्हणजे हा मायनस PEA हा, या दोघांची वजाबाकी किती येईल हे विचारलेलं आहे. या दोन रेषा समांतर आहेत. चला आता एक एक कोण काढत जाऊया. ही आहे छेदिका या B आणि D, AB आणि CD ची छेदिका आहे RS. पैकी हा 50 अंश आहे म्हणजे हा कोण किती येणार? हे दोन्ही रेषे जोडीतले म्हणजे 180 वजा 50 हा आला 130. हा जर 130 असेल तर याचा संगत कोण हा आहे म्हणजे हा देखील येणार आहे 130 अंश. एक कोण तर मिळाला. आता याला कसा मिळवायचा ते पाहूया. तर इथे पहा, इथे काय होतंय, हा 50 आहे म्हणजे याचा हा विरुद्ध कोण देखील असणार आहे 50 अंशांचा. इथे ह्या दोन बाजू एकरूप दाखवल्यात म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजे हा पण कोण किती असणार आहे 50 अंशांचा असणार आहे. आता रेषा AB आणि रेषा CD यांची छेदिका आहे PQ आणि PQचे हा इकडला दिसणारा कोण आणि हा इकडे दिसणारा कोण हे दोन्ही काय आहेत? व्युत्क्रम कोण आहेत, अल्टरनेट अँगल्स. म्हणजेच हा 50 अंश असेल तर हा देखील येणार आहे 50 अंश आणि या 50 अंशाच्या विरुद्ध कोण जो आहे तो देखील किती येणार आहे 50 अंश येणार आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स ते कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे आता आपल्याला काढायचा आहे हा SFA मायनस हा PEA म्हणजेच 130 वजा 50, 130 मधून 50 गेले राहिले किती 80 अंशी असणार आहे त्यांची वजाबाकी, जो आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर असेल. पार्ट 2 मध्ये या टाईपचे ॲप्लिकेशनवर आधारित भरपूर प्रश्न असणार आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46. 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा हे विचारलेलं आहे. 20 सेंटीमीटर ही पूर्ण चौरसाची बाजू आहे. तर या छोट्याची किती असेल? याची बाजू असणार आहे 10 10, याची पण असणार आहे 10 10, कारण हे सगळे निम्मे निम्मे झालेले आहेत. आता या चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे ते 10 गुणिले 10 म्हणजे येणार आहे 100 आणि या चौरसाचं क्षेत्रफळ पण 100 होईल. पैकी रेखांकित याच्या निम्मा म्हणजे झाला 50. बाजूचा वर्ग म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ असतं. जे क्षेत्रफळ झालं 100 अधिक 50 बरोबर 150 सेंटीमीटर स्क्वेअर असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 47. चौरसाची बाजू 20% वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती टक्क्यांनी वाढ होईल? प्रत्येक परीक्षेत या स्टाईलचा प्रश्न येतोच आहे, त्यामुळे यावर चांगला फोकस असू द्या. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर असतो बाजूचा वर्ग. सुरुवातीची बाजू 100 होती असे मानू आणि नंतरची बाजू 120 झाली असं मानूया. मानू नाही, 20% वाढवली म्हणजे ती 100ची 120च होणार आहे.
इथलं जे क्षेत्रफळ आहे ते असणार आहे बाजूचा वर्ग म्हणजे 100चा वर्ग, तो एकावर 4 शून्य येणार आहेत म्हणजे ते झालं 10,000. 120 इकडलं जे क्षेत्रफळ आहे ते बाजूचा वर्ग 12चा वर्ग 144 आणि हे डबल झिरो त्यावर येतील. वाढ कितीची झाली ते पहा. इथे होते 10,000 त्याचे झाले 14,400 म्हणजे वाढ झालेली आहे 4,400ची वाढ झाली. कितीवर? 10,000वर ही वाढ झालेली आहे. आपल्याला काढायची शेकडा वाढ. हे 2 झिरो 2 झिरो गेले, हे 2 आणि हे 2 झिरो गेले म्हणजेच किती? 44% वाढ झालेली आहे. जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. चौरस किंवा वर्तुळ याच्यावर आधारित हे प्रश्न विचारले जात आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 48. 6 मीटर लांब व 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेंटीमीटर लांब आणि 20 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील? फरशा बसवणं, विटांची संख्या मोजणं फिक्स प्रश्न आहेत. फरशा बसवायच्या असतील तर खोलीचं क्षेत्रफळ भागिले एका फरशीचं क्षेत्रफळ, दोन्हींची एकक सेम पाहिजेत. हे सेंटीमीटर तर हे पण सेंटीमीटर. लांबी गुणिले रुंदी करायचं म्हणजे 6 मीटरचे झाले 600 गुणिले 4 मीटरचे झाले 400. हे झालं खोलीचं क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ. लांबी गुणिले रुंदी म्हणजे 20 गुणिले 20. इथं 20 त्रिक 60 20 शून्य शून्य. इथं 20 दुने 40 20 शून्य शून्य. 30 गुणिले 20 झाले 3 दुने 6 आणि त्याच्यावर 2 शून्य. 600 फरशा लागतील. जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 49. 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल हे विचारलंय. 80 मीटर बाजू आहे म्हणजे पहा असा एक चौरसाकृती बाग आहे आणि त्याची बाजू आहे 80. एक पदराचं कुंपण घालायचं म्हणजेच ती काय असणार आहे? त्याची परिमिती असेल. परिमिती किती येणार? 80 गुणिले 4 म्हणजेच किती? 320 मीटर ही झाली परिमिती. कुंपण घालण्यासाठी किती तार लागेल? तर ही तार बरोबर किती पदरी घालायचं आहे कुंपण? 4 पदरी. 4 गुणिले ही परिमिती असणार आहे 320. हे होतील 0 4 2 8 4 3 12 1280 मीटर तार लागणार आहे. जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला जाऊया आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. शेवटी आहे प्रश्न क्रमांक 50. ABCD चौकोनाचे क्षेत्रफळ काय? कर्ण बरोबर 2 दिलेला आहे. हा कर्ण दिलेला आहे 2. क्षेत्रफळ काढायचं म्हणजे आपल्याला लांबी आणि रुंदी ह्या दोन्ही सुद्धा माहीत पाहिजेत. इथं मात्र रुंदी बरोबर रुंदी दिले ते तर असतेच, पण इथे लांबी एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करणं शक्य नाही. म्हणजेच या आयताचं क्षेत्रफळ जे आहे ते एक्झॅक्टली आपण काढू शकत नाही. हे झालं असतं कधी? ही रुंदी न देता ही बाजू जर x असते आणि हा जर चौरस असता तर मात्र आपण याचं क्षेत्रफळ काढू शकलो असतो. ते कसं? x वर्ग अधिक x वर्ग बरोबर 2चा वर्ग 4 झालं असतं आणि 2x वर्ग बरोबर 4 आला असतं म्हणजे x स्क्वेअर इक्वल टू 2 आला असता आणि x स्क्वेअर म्हणजेच त्या चौरसाचं क्षेत्रफळ 2 चौरस सेंटीमीटर आलं असतं. पण इथे x इथे न देता इकडे दिलाय म्हणजेच याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 51. एका चौरसाची परिमिती 88 सेंटीमीटर आहे तर त्याच्या बाजूची लांबी किती हे विचारलेलं आहे आणि 4 पर्याय दिलेले आहेत. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच हा प्रश्न सोडून दाखवला जाईल. आज आपण इथेच थांबतोय. आज टोटल 50 प्रश्न पाहिलेले आहेत भूमितीचे आपण आणि पुढचा जो आहे पार्ट 2 याच्यामध्ये आपण 90पेक्षा जास्त प्रश्न पाहणार आहोत. म्हणजे आजचे 50 प्लस पुढच्या व्हिडिओमध्ये 40+ क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि ते सगळे प्रश्न जे आहेत ते ॲप्लिकेशन लेवलचे असणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये जे पाहिले हे बेसिक लेवल आणि ॲप्लिकेशनला थोडी सुरुवात झाली होती, पण पुढचे जे प्रश्न आहेत ते ॲप्लिकेशन लेवलचे आहेत की जे परीक्षांमध्ये हमखास विचारले जातात. त्यामुळे पार्ट 2 देखील नक्की पाहायचा आहे. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया भूमिती पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.